मी प्राध्यापक व्ही ए कांबळे, समाजशास्त्र, BA सेकंड सोशॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी प्रथमतः अभिनंदनाने स्वागत करतो. कारण तुम्ही अतिशय चांगला विषय सोशॉलॉजी विषय हा निवडलेला आहे, म्हणून अभिनंदनास तुम्ही पात्र आहात. मित्रो, आपण सेमिस्टर थर्ड आणि पेपर क्रमांक 4, पेपरचं टायटल भारतातील सामाजिक चळवळी या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहे. या विषयावर आपण चर्चा करणार आहे. या सेमिस्टरला या अंतर्गत काही टॉपिक 4 टॉपिक येतात चळवळींच्या माध्यमातून, आणि त्याची चर्चा आपण इथं करणार आहोत. पेपरचं टायटल आहे भारतातील सामाजिक चळवळी. मानवी समाज हा कधीच स्थिर असत नाही. त्यामध्ये सातत्याने परिवर्तन किंवा बदल होत असतात. या परिवर्तनाला अनेक पैलू कारणीभूत आहेत. अनेक पैलूंच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन किंवा बदल घडून येत असतो. परंतु सामाजिक चळवळींच्या माध्यमातून ही सामाजिक परिवर्तन घडून आलेलं दिसून येतं. समाजामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा संपूर्णतया समाजाच्या व्यवस्थेमध्ये सामाजिक चळवळीच्या माध्यमातून बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या चळवळी, लहान मोठ्या चळवळी, या ऐतिहासिक काळापासून जगामध्ये कार्यान्वित आहेत, तसेच भारतामध्ये सुद्धा कार्यान्वित आहेत. 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये या सोशल मूव्हमेंट या विषयाचा फार मोठा लौकिक झाला किंवा वापर किंवा त्याचा उच्चार लौकिक झालेला दिसून येतो. जर्मन विचारवंत लॉरेन्स हॉर्नस्टेइन यांच्या ग्रंथामध्ये सोशलिस्ट अँड कम्युनिस्ट मूव्हमेंट्स सायन्स दी थर्ड फ्रेंच रिव्होल्यूशन या ग्रंथात सोशल मूव्हमेंट ही संज्ञा 1848ला सर्वप्रथम वापरली. म्हणजे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मूव्हमेंट्स या संज्ञेचा किंवा या संकल्पनेचा वापर फार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. आणि भारतामध्येही चळवळी जरी सुरुवातीपासून होत असल्या तरी ठळक मानानं जर विचार केला तर भारतात ब्रिटिशांची राजवट आली, आणि त्या राजवटीमध्ये सामाजिक चळवळीनं अधिक जोर आला किंवा अधिक चळवळी होऊ घातल्या असे आपल्याला दिसून आलेलं आहे. मग त्यामध्ये अस्पृश्यता निवारण चळवळ आहे, असहकार चळवळ आहे, स्वातंत्र्याची चळवळ आहे, शेतकरी चळवळ आहे, किंवा सामाजिक सुधारणा चळवळी आहेत, कामगार चळवळी आहेत. ब्रिटिशांच्या कालखंडात अनेक चळवळी भारतामध्ये होऊन गेलेल्या दिसून येतात. आणि मग या चळवळीच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये काही क्षेत्रामध्ये किंवा संपूर्ण त्या व्यवस्थेमध्ये किंवा संरचनेमध्ये परिवर्तन किंवा बदल झालेले दिसून येतात. चळवळींच्या माध्यमातून निश्चितपणे चळवळीच्या माध्यमातून परिवर्तन किंवा बदल हा होतोच. हे चळवळीच्या इतिहासावरून भारतीय समाज मनाच्या लक्षात आलेला आहे. म्हणून चळवळ म्हणजे काय किंवा चळवळीची व्याख्या किंवा चळवळीचा अर्थ काय हे बघणं अत्यंत आवश्यक आहे.
चळवळ म्हणजे काय किंवा चळवळीची व्याख्या सांगत असताना विल्यम स्कॉट म्हणतात, सामाजिक चळवळ हा सामूहिक वर्तनाचा एक महत्त्वाचा प्रकार असून त्यामध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी असंख्य लोक संघटित होतात किंवा दक्ष असा पाठिंबा देतात. याला म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की सामूहिक वर्तन असतं आणि सामूहिक वर्तन संघटित होऊन असंख्य लोक एखादा हेतू किंवा अपेक्षित गोष्ट साध्य करण्यासाठी वर्तन करतात किंवा ते त्याला विरोध सुद्धा करतात, हे या व्याख्येमध्ये विल्यम स्कॉट यांनी सांगितलेलं आहे. दुसरी व्याख्या हॉर्टन आणि हंट यांनी सांगितलेली आहे. समाजात किंवा समाजाच्या सदस्यात होणाऱ्या परिवर्तनास चालना देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी केलेले सामूहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. त्यानंतरची एक व्याख्या आपण बघूया. जीवनात नवीन सामाजिक सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी केलेले सामूहिक साहस म्हणजे सामाजिक चळवळ होय. ही व्याख्या हर्बर्ट ब्लूमर यांची आहे. त्यानंतर सामाजिक चळवळीची व्याख्या सांगत असताना जॉन विल्सन म्हणतात, असंस्थीकृत साधनांद्वारे सामाजिक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा त्यास विरोध करण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक सामूहिक संघटित प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. या सामाजिक व्याख्यांवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन किंवा बदल यांचं अतूट असं नातं आहे आणि यातून लोक उत्स्फूर्तपणे ऐच्छिकपणे एकत्र येतात आणि आपला उद्देश साध्य होण्यासाठी एकत्रित येऊन संघटित होऊन कार्य करतात आणि त्या गोष्टीला सुद्धा विरोध सुद्धा करतात, प्रतिकार सुद्धा करतात आणि अपेक्षित गोष्ट सुद्धा साध्य केली जाते चळवळीच्या माध्यमातून. आणि म्हणून सामाजिक चळवळ आणि परिवर्तन किंवा बदल यांचं नातं हे अत्यंत जवळचं आहे किंवा घनिष्ठ आहे. यानंतर या सामाजिक चळवळी ज्या आहेत, या चळवळींची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा या चळवळीची विशेष काय आहेत, तर भारतीय समाजाच्या संरचनेचा विचार करत असताना अनेक गोष्टी अनिष्ट घडलेल्या आहेत किंवा अनिष्ट आहेत किंवा रूढी आहेत, परंपरा आहेत, काही गोष्टी संकुचित आहेत आणि चळवळींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीय संरचनेमध्ये या चळवळींनी बदल किंवा परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि अशा या चळवळींचं वैशिष्ट्य किंवा विशेष किंवा लक्षणं बघणं आवश्यक आहे. अनेक समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक चळवळींच्या संदर्भामध्ये वैशिष्ट्ये किंवा विशेष सांगितलेले आहेत. त्यामध्ये रुडॉल्फ हेबरले आहे किंवा पार्थ मुखर्जी आहे. परंतु सर्वसाधारणपणे सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये काय आहेत हे इथं बघणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून सर्वसाधारण वैशिष्ट्ये आपण इथं पाहतोय. सामाजिक चळवळींचं जे वैशिष्ट्य आहे ते सामूहिक वर्तन प्रकार आहे. तर सामूहिक वर्तन प्रकार या विशेषाबाबत विल्यम स्कॉट म्हणतात, सामाजिक चळवळ ही सामूहिक वर्तनाचा एक प्रकार आहे. म्हणजे सामूहिक वर्तन करत असताना संघटितपणे उत्स्फूर्तपणे लोक संघटित होतात, एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होते आणि त्यांच्याकडून कृती होते. आणि अशा सामाजिक चळवळी काही नियोजित होत असतात, परंतु काही अनियोजित किंवा काही उत्स्फूर्तपणे समाजामध्ये काही गोष्टी सुद्धा घडत असतात किंवा चळवळी घडत असतात. आणि त्यामध्ये मग जमाव आहे किंवा दंगली आहेत
भयभीत होऊन पळणारे लोक आहेत. उत्स्फूर्तपणे काहीही हेतू किंवा काही नसताना तात्कालिक हेतू, जुजबी हेतू ठेवून लोक एकत्र येतात. काही वेळा ते जमाव करतात आणि काहीतरी गोष्ट घडवतात, दंगली घडतात, किंवा काही वेळेला एखाद्या अनुचित प्रकार घडतो आणि लोक भयभीत होऊन पळतात. म्हणजे हेतू नसताना किंवा उद्दिष्ट नसताना सुद्धा काही वेळेला जुजबी गोष्टीच्या माध्यमातून लोक एकत्र येतात उत्स्फूर्तपणे आणि एखादी गोष्ट घडते. आणि अशा चळवळींचं एक उदाहरण म्हणून आपण जमाव किंवा दंगली किंवा भयभीत होऊन पळणारे लोक हे उदाहरण आपल्याला पाहायला हरकत नाही. परंतु सामाजिक चळवळी जी आहेत, या सामाजिक चळवळी उद्दिष्ट किंवा हेतू ठेवून उत्स्फूर्तपणे लोक येतात, त्यामध्ये सहभाग देतात किंवा भौतिक सान्निध्य सुद्धा नसतं, परंतु सामाजिक चळवळींच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणलं जातं. या चळवळी अशा दीर्घकाळ चालतात, काहीतरी हेतू साध्य करतात. पण अशा काही ज्या जमावासारख्या दंगलीसारख्या चळवळी जुजब्या असतात किंवा थोड्या हे असतात, त्या असंघटित असतात किंवा अल्पकालीन असतात आणि त्या चळवळी नामशेष होतात. असा सामूहिक वर्तन प्रकार हा सामाजिक चळवळीचा विशेष किंवा वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की सामूहिक घटना. सामाजिक चळवळ ही व्यक्तिगत नसते किंवा व्यक्तिगत ह्याच्यासाठी ही चळवळ केली जात नाही, तर ती चळवळ एक सामुदायिक घटना असते. अनेक लोक एकत्र येतात आणि काही गोष्टी घडवल्या जातात किंवा अपेक्षित गोष्ट घडवली जाते. अनेक लोक एकत्र येतात, असंख्य लोक या चळवळीमध्ये एकत्र येतात आणि अपेक्षित हेतू साध्य करतात किंवा उद्दिष्ट साध्य करतात. आता सत्यशोधक समाजाची महात्मा फुलेंनी सुरू केली चळवळ, ब्राह्मो समाजाची चळवळ किंवा असहकाराची चळवळ, ही जर का तुम्ही उदाहरणं बघितला तर तुमच्या लक्षात येईल मित्र की महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीमध्ये असंख्य लोक, भारतातले असंख्य लोक एकत्र आले आणि समानतेसाठी, समानता प्रस्थापनेसाठी त्यांनी ही चळवळ उभा केली आणि त्यातून काही गोष्टी आपल्याला साध्य झालेल्या दिसून येतात. ब्राह्मो समाजाचं उदाहरण तुम्ही घेतला, 1828ला पश्चिम बंगालमध्ये ब्राह्मो समाजाच्या रूपानं राजाराम मोहन राय यांनी ही चळवळ कार्यान्वित केली. ब्राह्मो समाज हे या चळवळीचं नाव होतं. आणि मग लॉर्ड बेंटिंगहाऊस त्यावेळेला भारताचे गव्हर्नर होते. काही सतीच्या चालीसारख्या अनिष्ट चाली या देशामध्ये होत्या आणि ह्या नामशेष करायचे असतील किंवा यांचं निर्मूलन करायचं असेल तर त्यावर ही चळवळ उभा राहिली. हे चळवळ प्रसार झाला या चळवळीचा, चळवळीतून जागृती झाली आणि 1829 साली सतीची चाल कायद्यानं बंद झाली. लॉर्ड बेंटिंगहाऊस त्यावेळी गव्हर्नर होते आणि ती बंद झाली. म्हणजे अनेक लोक या गोष्टीला, या प्रथेला, चालीला विरोध करण्यासाठी एकत्रित आले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची जी चळवळ उभा केली त्यामध्ये अनेक हत्यारांचा वापर केला, अहिंसक अनेक हत्यारांचा वापर केला. त्यामध्ये चले जाव चळवळ होती, असहकार चळवळ होती, अनेक गोष्टी, मिठाचा सत्याग्रह होता. आणि मग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली यावेळी अनेक कालखंडामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वाने या स्वातंत्र्य संग्रामाचा हा लढा किंवा ही चळवळ चालू ठेवलेली होती. आणि या चळवळीमध्ये असंख्य लोक एकत्र येऊन स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. अशा पद्धतीनं ही व्यक्तिगत घटना नसून अनेक लोक एकत्र येतात, म्हणजेच ही सामुदायिक किंवा सामाजिक चळवळ ही सामूहिक घटना किंवा सामुदायिक घटना आहे. हा विशेष किंवा लक्षण आपल्याला लक्षात येतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की सामाजिक परिवर्तनाशी संबंधित. सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन यांचं नातं किंवा यांचा संबंध हा अतिशय घनिष्ठ आहे. सामाजिक चळवळींच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन घडून येतं. एखादी गोष्ट ज्या वेळेला समाजामध्ये अपेक्षित जी गोष्ट असते
ती साध्य करायची असेल किंवा ती पदरात पाडून घ्यायची असेल तर सामाजिक चळवळ घडवून आणली जाते आणि मग ती अपेक्षित ध्येय आहे, अपेक्षित उद्दिष्ट आहे ते या चळवळीच्या माध्यमातून साध्य होतं. परंतु काही वेळेला असं घडून येतं की या व्यवस्थेतल्या काही अनिष्ट गोष्टी असतात आणि त्या तशाच राहाव्यात किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ नये म्हणून सुद्धा काही वेळा विरोध केला जातो. आता एक त्याचं उदाहरण आपण बघूया. स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा मागास जातीच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो काही शिक्षणविषयक ध्यास होता किंवा शिक्षणविषयक जी काही प्रक्रिया त्यांनी कार्यान्वित केलेली होती, तर जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की 1848 to 1852 पर्यंत ज्या काही शाळा महात्मा फुलेंनी आपल्या सुविद्य पत्नीला सावित्रीबाई फुलेंना ग म भ न शिकवून त्याने पहिली देशातली जी काही प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणूक केली आणि त्यांना किती विरोध झाला, या दाम्पत्याला किती विरोध झाला, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. म्हणजे काही वेळेला या दाम्पत्याला किंवा सावित्रीबाई या मागासलेल्या मुलींना किंवा स्त्री शिक्षणासाठी मुलींना शिकवायला जात असताना काही सनातन ब्राह्मणांनी सुद्धा याला विरोध केला. काही वेळेला चिखलफेक केली, काही वेळेला शेणघाण मारला. अशा पातळीवर विरोध झालेला दिसून येतो. म्हणजे सामाजिक चळवळीतून काही गोष्टी या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून अनुकूलही असतात, तशाच त्या प्रतिकूलही असतात. म्हणजे त्याला विरोधही केला जातो. म्हणजे सामाजिक चळवळ ह्या अशा पातळीवर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून परिवर्तनाशी त्याचा संबंध प्रस्थापित होतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की सामाजिक चळवळीला एक हेतू असतो किंवा उद्दिष्ट असतो किंवा ध्येय असतं. अनेक लोक एकत्रित किंवा संघटित जे होतात त्याच्या पाठीमागे एक उद्देश किंवा हेतू असतो आणि तो उद्देश किंवा ध्येय किंवा हेतू साध्य होण्यासाठी हे लोक एकत्र येतात. कोणतं तरी एक हेतू असतो, ध्येय असतं, उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट जवळ करण्यासाठी, तो हेतू साध्य करण्यासाठी लोक एकत्रित येतात. ज्या वेळेला महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जी चळवळ सुरू केली देशामध्ये, त्या चळवळीचा मुख्य हेतू काय होता, मुख्य उद्देश काय होता, मुख्य ध्येय काय होतं, तर समता प्रस्थापना करणं किंवा समता प्रस्थापित करणं. आणि मग हा दीर्घकाळ ही सामाजिक चळवळ महात्मा फुलेंनी घालून दिलेली चळवळ ही आज ही 21व्या शतकात ही सुरूच आहे. आणि म्हणून तिचा उद्देश किंवा ध्येय असल्याशिवाय सामाजिक चळवळ काही वेळेला ती दीर्घकाळ चालू शकत नाही आणि ती त्या दीर्घकालीन किंवा कालखंडातून ती साध्य केली जाते. इंग्रजांना भारतातून हाकलून देईपर्यंत चले जाव चळवळ ही भारतामध्ये कार्यान्वित होती आणि मग इंग्रज 15 ऑगस्ट 1947 या देशातून निघून गेले आणि मग इंग्रजांच्या विरोधात जी काय अहिंसक हत्यार म्हणून जी काय उपसलेली होती किंवा कार्यान्वित होती, ती चले जाव चळवळीनंतर ही सगळी साध्य झालेली आहे. चले जाव ही चळवळ किंवा ध्येय डोळ्यात ठेवून, आपल्या समोर ठेवून या गोष्टी सगळ्या लक्षात केल्या जातात. त्या चळवळीच्या माध्यमातून भारतातून हे इंग्रज गेलेले दिसून येतात. म्हणजे उद्देश किंवा हेतू किंवा ध्येय हे चळवळीच्या पुढं असतं आणि त्या ध्येयासाठी चळवळ ही कार्यान्वित असते. त्यानंतरचं जे काही वैशिष्ट्य आहे ती निश्चित विचारसरणी असते. समाजामध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये संरचनेमध्ये काही त्या व्यवस्थेमध्ये विचारधारा असतात, तत्वे असतात, मतं असतात, श्रद्धा असतात, मूल्य असतात इत्यादींची ही इत्यादी मिळून सर्व ही जी काय विचार प्रणाली आहे, या विचार प्रणालीमध्ये एक विशिष्ट प्रकारची विचारसरणी असते. म्हणजे उदाहरणार्थ समाजवाद, मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद. आणि मग ही विचारसरणी जी तुम्हाला
माहिती आहे किंवा ज्ञात आहे ती मार्क्सचं तत्वज्ञान काय आहे किंवा गांधीवादाचं तत्वज्ञान काय आहे, आंबेडकरवादाचं तत्वज्ञान काय आहे. आणि मग ही अशी एक निश्चित विचारसरणी असते आणि या विचारसरणीतून सामाजिक चळवळ कार्यान्वित असते आणि आपला हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करत असते. त्यानंतरचं लक्षण आहे नेतृत्व. सामाजिक चळवळीला एक नेतृत्व असतं. मग एखाद्या व्यक्तीचं नेतृत्व असू शकतं किंवा अनेकांचे नेतृत्व, सामूहिक नेतृत्व सुद्धा असू शकतं. आणि जर चळवळ कार्यान्वित करायची असेल, चळवळीतून ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल तर चळवळीला कणखर किंवा खंबीर असं नेतृत्व लागतं. ते नेतृत्व कणखर असायला पाहिजे. सर्व पैलू त्या नेतृत्वाला ज्ञात असलं पाहिजे, चिकाटे असले पाहिजे. तरच ती सामाजिक चळवळ यशस्वी होऊ शकते किंवा आपला हेतू ध्येय सिद्ध करू शकतं. म्हणून नेतृत्वाची सुद्धा सामाजिक चळवळीला अत्यंत आवश्यकता असते. नंतरचं वैशिष्ट्य आहे हिंसक किंवा अहिंसक चळवळ. ज्या वेळेला समाजामध्ये हिंसक किंवा अहिंसक अशा गोष्टी या चळवळीच्या माध्यमातून घडून येतात. एखादी गोष्ट आता तुम्हाला माहित असेल की फ्रेंच राजक्रांती किंवा रशियन राजक्रांती ह्या ज्या काही क्रांत्या आहेत ह्यांच्यामध्ये सुरुवातीला हिंसा घडवायची नाही किंवा अहिंसक मार्गाचा अवलंब केलेला होता. परंतु नंतर त्याचं उग्र स्वरूप धारण केलं गेलं आणि हिंसक मार्गाने सुद्धा या क्रांत्या घडून आलेल्या दिसून येतात. म्हणजे चळवळीमध्ये हिंसक सुद्धा वृत्ती असते आणि अहिंसक सुद्धा वृत्ती असते. हिंसक मार्गाने सुद्धा आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अहिंसक मार्गाने सुद्धा सामाजिक चळवळी काही मार्गाक्रमण करतात आणि त्यातून आपला हेतू साध्य करतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य अनिश्चित कालखंड. सामाजिक चळवळ ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यावेळी कार्यान्वित होते किंवा मार्गाक्रमण करत असते त्यावेळेला काही वेळेला हे ध्येय साध्य होतं. अतिशय कमी कालखंडामध्ये, कमी पिरियडमध्ये हे ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य होतं. परंतु दीर्घकाळ किंवा अनिश्चित कालखंडात सुद्धा हे ध्येय सिद्ध होऊ शकत नाही, साध्य होऊ शकत नाही. आणि म्हणून या सामाजिक चळवळींचा जो प्रवास आहे किंवा जो वाटचाल आहे ती अनिश्चित कालखंडासाठी असते. एखादी गोष्ट साध्य करत असताना याच अमुक कालखंडामध्ये, अमुक पिरियडमध्ये हे घडेल असं सांगता येत नाही. आजही जो काही उदारमतवाद आहे किंवा समता प्रस्थापनाचं तत्व आहे हे आज संपूर्णतया म्हणजे ध्येय साध्य झालेला आहे असं सांगता येत नाही. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं जे काय हे आहे ते आजही समता प्रस्थापनाचा मार्ग आजही या चळवळींच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. म्हणजे त्यांचं स्वरूप जे आहे, या चळवळीचं स्वरूप आहे किंवा ते ध्येय प्राप्त करून घेण्याचं जे स्वरूप आहे ते अनिश्चित कालखंडासाठी या सामाजिक चळवळी कार्यान्वित होत असतात. शेवटचं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल की या चळवळी यशस्वी किंवा अयशस्वी होऊ शकतात. काही चळवळी ज्यांच्याकडे समाजामध्ये जे विधायक गोष्टी आहेत आणि नेतृत्व कणखर आहे आणि ते ध्येय निश्चित झालेलं आहे अशा कणखर बाण्याच्या नेतृत्वाकडून कुशल नेतृत्वाकडून काही वेळेला समाज विधायक गोष्टी या सामाजिक चळवळीतून साध्य करून घेतलेल्या आहेत. परंतु काही चळवळी या विधायकही असू शकतात, काही व्यवस्थेतील चांगल्या गोष्टींना विरोधही होऊ शकतो आणि अशाही चळवळी काही उभा राहतात, त्या मग निर्मूलन होतात. म्हणजे काही चळवळी या यशस्वी होतात आणि काही चळवळी या अयशस्वी होताना आपण पाहिलेले आहेत. यामध्ये संघटन म्हणा किंवा हे सामाजिक चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही सामाजिक चळवळीची वैशिष्ट्य किंवा लक्षण आहेत असं म्हटलं तर आपल्याला योग्य ठरतं. यानंतर आपण सविस्तर चर्चा करायची आहे. या पिरियडमध्ये आपल्याला या वैशिष्ट्यांच्या पातळीवर चर्चा करून भारतातील सामाजिक चळवळींच्या संदर्भामधली काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण थोडक्यात इथं पाहिलेले आहेत. धन्यवाद.